मी तर स्टार्टिंगला आलो तेव्हा मास्टर क्लास जॉईन केला तसा माझी वाईफ पण आली होती. वाईफ पण मी तर दोघांनी सोबत मास्टर क्लास केला. त्या दिवशी तर माझा निर्णय तर काही होतच नव्हता. माझ्या वाईफचा तर होता की तर लगेच जॉईन करायला उद्याच यायचं, तिला लगेच यायचं होतं तिला, पण ती वर्किंग असल्यामुळे तिने जॉईन नाही केलं. तर इथला अनुभव सांगायचा म्हणजे पैसे तर भरपूर घातले. आता इथं आल्यानंतर थोडं डिसिप्लिन मध्ये आलोय. नाही तर डिसिप्लिन तर माझा फार प्रॉब्लेम होता डिसिप्लिनचा. आता सरांनी जे शिकवलंय त्या मार्गावर चालायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॉप लॉस वाचवायचा आणि बाकीचे वाचवायचं म्हणजे लावायचा. स्टॉप लॉस लावायचं. स्टॉप लॉस लावायचा. आता थोडं इथं होणार ना. चुकलं तर आहे ना, एडिटर आहे कट करते. हा नाही काय स्टॉप लॉस गेला तर कटिंग होत टेन्शन. पण मॅजिक टेस्टिंग म्हणजे जी आपण बॅक टेस्टिंग केली आहे आतापर्यंत, सगळ्यांचा फायदा झाला. म्हणजे सोबत जे आहे, आता शेख सरांनी पण थोडी हेल्प केली मला तर येत नव्हतं. बाकी मॅडम, करण सर सगळ्यांनी मदत केलीच आहे. पण जे सरांना विचारायचं मला थोडी भीती वाटते, पण मित्रांना लवकर विचारू शकतो. म्हणून चांगलं वाटलं, खूप छान होता. सगळ्यांची आठवण येणार, पण कनेक्ट राहू आपण. ठीक आहे. आणि मी ट्रेडिंग मध्येच माझं करिअर करणार आहे. मला ट्रेडिंग मध्ये प्रो ट्रेडर किंवा सरांनी जे सांगितलं त्याच मार्गावर चालायचंय बस. धन्यवाद सर. या ठिकाणी गर्दीवाले लोक नाही, दर्दीवाले लोक आहेत. तर मी मागच्या आठवड्यात सांगितलंच, मी पर्सनली इंस्टाग्रामचं थँक्स म्हणून की म्हणजे त्या ऍप मुळे तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकलो. झुकेर बाबांना भावना पोहोचवण्यात येतील. म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या तरी माध्यमातून आपण कोणाशी कनेक्ट होतो. महेश सरांनी घ्या त्याच्या वतीने कुठे आहेत का? महेश सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली ती ओके. आणि दुसरी गोष्ट, गणेश सरांचं आहे, पण त्यातली त्यात पूर्ण मेंटॉर टीमचं खरंच धन्यवाद. ऍक्च्युअली मी बाहेर जाऊन येतोय तर राहतोय, तर असं रूमवर गेले ना बोर होतंय, किंवा कधी सकाळ होईल आपण कधी फ्लोअरवर येतो, म्हणजे अशी बॉन्डिंग झाली आहे. ओके. तर एवढंच मी सांगेल या ठिकाणी की 3EMM चा एक कन्सेप्ट मला आवडलाय. प्लस मागच्या आठवड्यात EMA चं जे होतं इंडिकेटर ते, आणि आज SMC ते खूप छान वाटतं. कुठतरी गुड फील करतोय की बाबा आपण सक्सेस होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचा एक फॉर्म्युला मी 1 मिनिट थांबतो. Okay. माईक द्या बोयाचा ऑनलाईन मध्ये लोकांना कनेक्ट. इथे कुठे आहे का ड्रॉवर मध्ये चेक करा. नाही, ऑनलाईन वाल्यांना गरज आहे. तुम्हाला नाही गरज. बोळ्याचा काहीतरी इश्यू झालाय. तो कनेक्ट करा. दादा तू तो घे. हा कनेक्ट कर. आम्ही ठीक आहे. कनेक्ट करा, सिलेक्ट करा. ठीक आहे. हा कुठे ठेवूया? इथे ठेवू. इथे सिलेक्ट करायला लागेल. हा सिलेक्ट करू. आला होता. हा 1 मिनिट. सर इथं जावं कायम सर, आणि इथंच बोलतो. करण नाव काय त्याचं? एक्सटर्नल मायक्रोफोन.
चेक. आवाज येतोय का बघा ऑनलाईन बॅच आवाज येतोय का? चांगल्या व्यक्तीसाठीच होतंय. ओके. देव जे काही करतो ते माझ्या बंद हा येतोय आता. चलो Yes. गुड. हा तर एवढंच एक टायमाचं बंधन पाळल, कारण माझं बार्बर शॉप आहे. सर जे म्हणतात किंवा बरेच जण मी बघतोय, ॲक्च्युली मी मुळात ह्याच्यात लॉस नाही आहे, फक्त मी प्रांजळ मनानं मदत केलेली आहे म्हणून या 5-7 वर्षात खूप लाखानं लॉस आहे. मार्केटमध्ये बघितलं गेलं तर 3 वर्षामध्ये 1 लाख 1.25 लाख लॉस आहे. पण ते पैसा मी त्या बार्बर शॉपमधून नाही कव्हर करू शकत. रनिंग 36 आहे, प्लस काही फॅमिलीचे होप आहेत, वाय क्लिअर आहे, तो व्हायला बी पाहिजे. त्यामुळं त्याच्यातून नाही करू शकत. एकमेव हा पर्याय फक्त एवढं कर की टायमाचं बंधन कुठलं की 9:15 ते 10:30 बस. त्यानंतर मी माझा शॉप चालू शकतो एवढं मला कळालं. सकाळी मेडिटेशन करणे, हे करणे, जर टायमाचं बंधन आपण पाळलं तर होऊ शकतं. आणि खरंच म्हणजे भरपूर बोलायचं काय आहे, पण आता हे नाही टाईम आहे. पण एवढंच सांगाल की बाबा, आता बरेच जण काय म्हणतात किंवा आता मला तर खूप निगेटिव्ह आले, येतानाही खूप निगेटिव्ह माइंड केला का, तर ते सर म्हणतात किंवा त्यांनी कधी बघितलेलंच नसते, फक्त लोकांचं ऐकलेलं असते. मग त्यांना मी तेच सांगितलं. आज सर म्हटले की बरेच जण कॉल करत राहिलो, पण काही जणांचे थॉट्स वेगवेगळे आले, काही जण हो नाही त्या गोष्टी आल्या. पण आपला व्हाय क्लिअर पाहिजे. बाकी दुनिया कुठेही जाऊ, व्हाय आपला क्लिअर पाहिजे. त्याच्याने मी सर्वांना सांगतो की जे काही रूल्स आहेत, आपण तर बऱ्याच जणांना स्वतः ट्रेडिंग केलेलं, काही गोष्टी स्ट्रॅटेजी वापरल्या, तर त्याच्यामध्ये लॉस आहेत का प्रॉफिट आय डोंट नो. पण बाबा ह्यांनी जे सांगितलं आपण त्या गोष्टी जर केल्या तर खरंच सक्सेस आहे. ह्यांचं आपण बघितलं यांची जर्नी, त्याच्याने मी खरंच थँक्यू. काय लावतं आपण घ्या. प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. ज्याची भीती होती तेच झालं शेवटी, स्टेजवर यावं लागलं. ऍक्च्युली मी 2020ला डीमॅट ओपन केलं तेव्हा समजलं म्हणजे हे शेअर मार्केट. आणि असं रॅन्डमली मी थोडंसं हे करून आपलं यूट्यूबवर हे करायचो, शेअर घेऊन होल्ड करायचो. तर मी 8-9-10 लाख रुपयापर्यंत नेलो माझं अकाउंट. आणि 2021 मध्ये मला हे समजलं, FNO सुरू केलं, ते पण घातले. परत पर्सनल लोन काढलं, ते पण म्हणजे 14-15 लाख रुपये घातले. नंतर शिकायला सुरू केलं, ऑनलाईन कोर्स केले याचे त्याचे. पण ऍक्च्युली सगळे सांगायचे रिस्क टू रिवॉर्ड, नाही का, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, पण करायचं कसं हेच कळत नव्हतं. मग मी ठरवलं होतं की एकदा ऑफलाईन बॅच करायची कुठेतरी. मग सरांची बघितली ॲड, त्या दिवशी आम्ही आलो. माझी मुलगी पण करते माझ्याबरोबर, आम्ही दोघं पण, ती फायनान्सला आहे MBA, ती पण करते. पण मुलींची एवढी डेअरिंग नसते. सगळा लॉस करून आलो. मला असं आता असं जाणवलंय की सक्सेस की भेटल्यासारखं वाटते. आणि मला इथं एक खूप आवडलं, टीमवर्क. म्हणजे सर गेले तरी बाकीचे एकदम, त्या दिवशी पहिलाच दिवस होता, मला उपवास असतो शनिवारी, बॅक टेस्टिंग चालू होतं, 8 वाजले, सगळे उठून गेले, 2-3 जण राहिलो होतो आम्ही. मयुरी मॅडम, मी म्हणलं मॅडम जाऊ दे आता, सर गेलेत. ती नाही, पूर्ण करूनच जाण्याचं. खूप छान वाटलं. आणि परत सक्सेस झाल्यानंतर सरांकडे येणार, जरूर येणार. थँक्यू सर. थँक्यू सो मच.
पवन जरा इकडे थोडं. ॲक्च्युली सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मी कसं काय इकडे, म्हणजे असं नाही का एज्युकेशनसाठी. आता माझा बेसिक सांगतो तुम्हाला की मी लाईफ टाईम शिकत राहावं हा दृष्टिकोन माझा आहे. जसं सरांनी मागं सांगितलं तसं ज्यावेळेस मी जॉबला लागलो त्यावेळेस साधा BCom होतो. जॉबमध्ये असताना मी MA इकॉनॉमिक्स केलं, MCom केलं, LLBचे 2 वर्ष केले, 1 वर्ष राहिलं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र स्टेटचा वेट लिफ्टिंगचा सिल्वर आहे मला. आणि आता रिटायर झाल्यानंतर ॲक्च्युली माझा मुलगा आहे तो शुभम, त्याचं करिअर पण ॲक्च्युली तो फ्लाईट कमर्शियल पायलटसाठी त्याचं करिअर होतं. त्याचं सर्व DGCचे एक्झाम वगैरे क्लिअर केल्या होत्या. न्यूझीलंडला आम्ही त्याचे पैसे भरले होते. थोडं चालेल ना बोलत? हो बोला, आता तुमचं माहिती आहे. परंतु अचानक त्याचा विजा वगैरे झाल्यानंतर त्याला लॉकडाऊन लागलं आणि तो काय तिकडे जाऊ शकला नाही 2-3 वर्ष साधारणतः. मग 2 वर्षाच्या काळामध्ये काय करायचं म्हणून मी त्याला सजेस्ट केलं की बाबा असा एक आहे तू काहीतरी करू शकतो शेअर मार्केटमध्ये, तू काहीतरी ऑनलाईन वगैरे कोर्स करून कर. म्हणून त्याला ते करायला लावलं. 4 वर्षापासून तो करतो. पण त्याला नेहमी असं वाचायचं की मला कुणीतरी मेंटॉर मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही वॉज सर्चिंग. मग मी तर आता फुल टाईम रिकामा, सकाळी 9 वाजल्यापासून, सकाळी 5 ते 9 बाहेर जातो, 9 वाजल्यापासून फुल रिकामा. मी पण म्हटलं की मग बाकी स्टडी करत होतो, परंतु ती स्टडी ही जी आहे की फ्रुटफुल नाही आहे. किंवा ज्या क्षेत्रात माझा मुलगा काम करणार आहे त्या क्षेत्रामध्ये काय स्कोप आहे आणि काय होऊ शकतंय याच्याविषयी मला आणखीन म्हणजे सरांकडे येईपर्यंत मी सुद्धा अनिश्चित होतो. ज्यावेळेस मग त्यांनी शोधून काढलं, मग सरांकडे मी पण आलो आणि मुलगा पण आला आणि त्याची मिसेस पण आली होती, सी इज आर्किटेक्ट. तर त्याच्यानंतर सरांना भेटल्यानंतर मला पण कॉन्फिडन्स आला आणि त्याला पण कॉन्फिडन्स आला. परंतु ज्यावेळेस सरांचे या ठिकाणी मी सर्व आता जवळपास म्हणजे 3 सॅटर्डे आणि 3 संडे आपण क्लास केलेला आहे सर्वांनी. सरांच्या शेअर मार्केटच्या कॉन्टेंट शिवाय माणसाची स्वतःची प्रगती कशी झाली पाहिजे, मेंटली कसं त्याची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, मानसिकता कशी सुधारली पाहिजे, लोकांसोबत कसं वागलं पाहिजे, या सर्व गोष्टी कव्हर करून एक प्रकारे 8-8 तास 10 म्हणजे साधारणतः आपण 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5-5, 6-6 वाजेपर्यंत लेक्चर केलेलं आहे. म्हणजे किती तास झाले विचार करा तुम्ही. तितका वेळ आपण एका चेअरवर बसून एवढं लेक्चर ऐकतो. एका वक्त्याचं एक ताकद आहे इतक्या लोकांना एका ठिकाणी खिळवून ठेवणं. अदरवाईज ही सर्वसामान्य माणसाचं काम नाही आहे. त्याच्यामुळे मी सरांना खूप सरांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सरांची मेंटॉर टीम सुद्धा जी आहे, दिस इज ऑल्सो अमेझिंग. करण सर आहेत, पवन सर आहेत. मला पहिल्या दिवशी माऊसचा प्रॉब्लेम आला होता. मी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपशी बिलकुल काहीच नाही. पण करण सर म्हणले ज्यावेळेस तुम्ही याल इथं तोपर्यंत पूर्ण गोष्टी तुम्हाला आम्ही माऊस हाताळण्यापासून शिकवू. पहिल्या दिवशी माझा माऊस बंद पडला. पवन सरांनी त्यांचा माऊस मला दिला होता. नाव आता मी अशा परिस्थितीत आहे की मी टोटली लॅपटॉप हँडल करू शकतो. ही एक त्यांच्यामुळे मला मदत झालेली आहे. मी एक उदाहरण देऊ इच्छितो सर. कसं असतंय, आता मला वाटतं बार्बर शॉप तुमचं ना, न्हावी किती हुशार असला त्याला कटिंग चंपी करू शकतो तो, पण तो कटिंग करायची असेल तर कात्री लागते आणि कात्रीच्या सोबत काय लागतो, कंगवा लागतो. जोपर्यंत कंगवा व्यवस्थित नसेल तोपर्यंत न्हावी कटिंग व्यवस्थित करू शकत नाही. कंगव्याचे दात जर पडलेले असतील किंवा तुटलेले असतील कटिंग व्यवस्थित होणार का, नाही होणार. तसं ही मेंटॉरची टीम, यू आर अमेझिंग एक्सपर्ट, बट टीम सुद्धा महत्वाची आहे. जस्ट आता आम्ही 1-2 दिवसापूर्वी घरी बसलो होतो आम्ही सर्वच जण. समजा की माझं पण संपत आलं ना आता, म्हणजे बेसिक कोर्स घेतला होता मी. काय वाटते तुला, म्हणजे नाही का. तर मला स्वतःला एक असा कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या मुलाला एक गुड हँडमध्ये देत आहे, सोपवत आहे.
एक योग्य माणसाच्या गायडन्स मध्ये मी मुलाला शिकवत आहे, याचा एक मला आज म्हणजे अनुभव आला आणि त्याचा मला अभिमान पण वाटतो. आज मी मागे बसलो होतो, सरांनी काय म्हणले की याच्यानंतर कुणाला मेंटॉर व्हायचं का, त्यावेळेस त्यांनी हात केला, त्यावेळेस पण आय बिकेम हॅपी. आणि दुसरी त्यांनी गोष्ट बोललेली सांगतो सर. आता हे एक पर्सनल कन्व्हर्सेशन तुम्हाला वाटेल की घरच्या गोष्टी चालल्यात, परंतु तो म्हणला की मी लाईफ टाईम गणेश सरांना सोडणार नाही, अशी त्याची एक इच्छा आहे. आणि माझी पण एक विनंती आहे सर, आता मी डाऊन स्ट्रीमला समजा 68 आय एम 68 इयर्स ओल्ड, तर त्याचा तुम्ही आता हाताला धरावं त्याच्या आणि त्याला शेवटपर्यंत इच्छितस्थळी पोचवावं. आता मला तर स्वतःला कॉन्फिडन्स आहेच की तुमचं जे दिलेलं आहे त्यांना प्रोचा कोर्स केलेला आहे तो शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील. आणि माझं वैयक्तिक सांगायचं असेल तर मी आज जे काही इथं मी शिकलो, मी याच्यामधलं साधारणतः सेलिंगवर जास्त मला कॉन्फिडन्स वाटतो, त्याच्याशिवाय मला SMCचा कॉन्फिडन्स वाटतो. तर माझे जी काही फंड्स कुठं म्युच्युअल फंडात असतील किंवा FDs आहेत, त्याच्यानुसार मी जसं जसं मला अनुभव येईल 2-3 महिने आणखीन मी बॅक टेस्टिंग करीन. दररोज येऊन बसत होतो इथं, पुढं पण येऊन बसेन आणि कॉन्फिडन्स येईल तसं तसं हळूहळू फंड तिकडला ब्रेक करून इकडं वापरून और त्याला देईन, काहीतरी होईल समजा. पण मी सुद्धा काही ना काही करेन. 3% तर मी ॲटलिस्ट 3 to 4% तर काढणार मी असं सोडणार नाही. सर थँक्यू सर. बाकी सर्वांचे आभार. माझ्याकडून काय चूक झाली तर माफ करावे. मेंटॉर्सला पण काहीतरी माणूस कसं असतं, माणसाची काहीतरी चूक होत असते, त्याच्यामुळे थँक्यू सर. ओके ग्रेट, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. ते त्याला सांगा एडिटरला. सर माझं मॅजिक बॅक टेस्टिंग राहिले मी झालं 1 महिन्याचं, पण माझा नंबर येईल त्याच्यामुळे मी म्हणलं द्यायचं ना का, पण नंबर आलाच माझा इथं. पण आता माझे उडगे लटलट करायला पहिल्यांदाच बोलतोय मी. पण सर येऊन बोलले त्याच्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आला. सरांना अनुभव आहे स्टेजचा, मला नाही आहे. पण सर मला SMC खूप आवडलं आणि सेलिंगपेक्षा काल जे शिकवलं तुम्ही ते मला खूप आवडलं. त्याच्यावरती मन लावून मी काल बॅक टेस्टिंग केलं. मला थोडं मॅजिक सेटअप जे आहेत प्रितेश सरांनी पण सांगितलं, तिकडं समीर सरांनी पण सांगितलं, पण डोक्यात काय शिरलं नाही. करण सरांनी पण सांगितलं आणि मॅडमनी पण मला सांगितलं, त्यांना विचारायचं राहिले पण ते काय, आणि मित्रांना पण विचारलं मी, पण मला ते आकडे जिथं चेंज होते ते कळालं नाहीत. तर बाकी मला एकदम व्यवस्थित कळालं. फक्त एकच म्हणेल, बॅक टेस्टिंग आणि रिस्टार्ट. थँक्यू सर. आणि सर एक रिक्वेस्ट करतो, पुढच्या बॅचला एखाद्या वेळेस येऊन बसेल मॅजिक सेटअप साठी. नाही अलाउड करणं. बॅक टेस्टिंग करतो. बॅक टेस्टिंग करा, अलाउड आहे, येऊ शकता, काही अडचण नाही. ओके, सो तुम्ही रिपीट करू शकताय, त्याचे कुठलेही चार्जेस एक्स्ट्रा नाही. दीपक सर शील्ड नाही, मला माहिती आहे याला केवळ नाही केले सगळे बॅक टेस्टिंग झाले का? नाही सेटअप राहिले बघ, नाही सेटअप राहिले 1 महिना झाले. हे परत येऊन घेऊन जायचं कोल्हापूर मध्ये, परत येणार आहे इकडे.
येस, कॉंग्रॅच्युलेशन. हा, इकडे. ज्यांनी सगळं बॅक टेस्टिंग केले त्यांनाच ट्रॉफी देतोय. ओके, आणि ज्यांना राहिलेले आहेत त्यांनी परत येऊन घेऊन जायचे. हा, नमस्कार. बॅक टेस्टिंग करून घेऊन जायचे. सर्वप्रथम ITA टीमचा आभार मानतो मी. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, असं आईसारखं मुलाला प्रेम केलं आणि तसंच शिकवलं, शिक्षाही केली आणि त्या पद्धतीनं कोल्हापूरची लँग्वेज का? आणि नाही काय प्रॉब्लेम नाही. आणि तशा पद्धतीनं त्यांनी प्रेमही केलं. गणेश सरांच्या बरोबर माझा पूर्वी याच्या अगोदर 8-9 वर्षापूर्वी संपर्क आला होता. त्यांनी एक स्टार्टअप केलं होतं, त्याच्यामध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये कामाला होतो. आणि त्यावेळी मला एवढा कॉन्फिडन्स होता, म्हणजे त्यावेळी स्टार्टअप होतं, ते कसं चालेल काय नाही हे याचं काय मला म्हणजे जास्त हे नव्हतं की कंपनी पुढे चालेल की नाही चालेल. पण ह्या माणसावर विश्वास होता, कारण का हा माणूस त्यावेळी पण मला वाटतं 8-9 वर्षापूर्वी मला वाटतं स्नेहल कांबळे सरांचं तुम्ही क्लासेस करायला पुण्याला येत होते. त्यावेळी दर गुरुवारी काहीतरी असायची, पुण्याला येत होते. मग आणि राईट. आणि त्यामुळे असा विश्वास होता की हा माणूस भविष्यात काय ना काहीतरी होणार, एवढा मात्र कॉन्फिडन्स होता मला त्यावेळी. त्यावेळी मला सरांनी त्यांची पार्टनरशिपसाठी ऑफर पण केली होती, पण ते काय त्यावेळी मी म्हटलं टेस्ट करूया. येस. त्यानंतर मग हे ॲडव्हर्टाईज आता मी 6 महिने बघत होतो इन्स्टावरती, आणि असा विचार केला की सर पूर्ण ज्ञान देणार सरांच्याकडे गेले की, ते काय मनात काय ठेवणार नाहीत किंवा कुठलीही गोष्ट लपवणार नाहीत. त्या म्हटलं सरांच्याकडे बिनधास्त जाऊया. सरांनी लिंक पाठवली, पेमेंट एका दणक्यात करून टाकलं, काय विषय नाही. माझ्याकडे जे येतं ना त्याच्याकडनं मी पैसे घेत नाही ना, ते सक्सेसफुल होत नाही, मला माहिती. पेमेंट केलं आणि क्लास जॉईन केला. मी काय करत होतो की SL घेत नव्हतो, त्याच्यामुळं माझं नुकसान होत होतं. पोझिशनमध्ये माझे स्टॉक अडकून राहत होते, त्यामुळं बऱ्याच वेळा की लॉंग पोझिशन राहायच्या माझ्या. ते एक माझा प्रॉब्लेम इथे क्लिअर झाला. परत आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो जबरदस्त आहे, हे एक मला चांगलं वाटलं. आणि इथून पुढं सर्वांनी क्लास अटेंड करा, परत बॅक टेस्टिंग करा, हे सगळ्यांच्यासाठी आहे आणि याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. धन्यवाद. थँक्यू. मीटिंग एंड केली ते रे. चलो, सो सगळ्यांनी एकदा जागेवरून उभं राहायचंय परत एकदा, आणि 3 लोकांना 3 प्रॉमिसेस करायचे पटकन. काय प्रॉमिस केले? काय प्रॉमिस केले? प्रॉमिसेस काय काय केले सांगा जरा. कॉमन काय काय केलं?
मी हा. मी पहिले डिसिप्लिन माझी व्यवस्थित करणं. हा. आणखीन आणि 3 माझा प्रॉमिसेस yes आहे. करायला सांगितलेले ना. हा, माझा एसएल जो एक जातो ना नेहमी तो नाही जाऊ देणार मला. आणि आराम रिस्टेबल रेशियो मेंटेन करणार. ठीक आहे. आणखीन तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी तुम्हाला विचारलं मला विचारलं. काय काय प्रॉमिसेस केले एकदा सांगा मला पण. हा. बॅक टेस्टिंग करणार. आणखीन हा RRR. ठीक आहे. ऑनलाईन बॅच काय प्रॉमिस करणार आहे तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. जगिराला जेवण ठेवायचं येस और नो. सर आता तो एक हे राहिलं त्या सरांचा एक त्या दिवशी काय म्हणतात मॅजिक सेटअपचं ना करायचं ना जादूचा प्रयोग. हा करूया. बरेचशा लोकांना बाहेर जायचं पहिल्यांदा लाईट ना. ठीक आहे. ओके. हुज नेक्स्ट. जितेंद्र सर. जितेंद्र. थँक्यू ऑल ऑफ यू. जास्त वेळ घेत नाही सर. घ्या. गेले 12 वर्ष मी जवळपास 3 ते 4 जिल्ह्यामध्ये 11वी-12वीचे क्लासेस घेतोय. वेगवेगळ्या कॉलेजेस बरोबर काम करतोय. म्हणजे आतापर्यंत 12 वर्ष मी टीचर म्हणूनच होतो. ज्या दिवशी आपण पहिल्यांदा तो सेशन अटेंड केला सरांचा त्या दिवशीच ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर दुसऱ्या शनिवार रविवार मी लास्ट सॅटर्डे संडे सेशन अटेंड केले आणि त्या दिवशी कळालं. आता हे ट्रेडिंगचं जे भूत माझ्या डोक्यात टाकलं होतं तो माझा विद्यार्थी जो इंजिनिअरिंग 4th इयरला होता तो म्हटला सर तुम्ही करू शकता, तुमचं फिजिक्स चांगलं आहे, तुमचं मॅथ्स चांगलं आहे, काहीच अवघड नाही. पण विदाऊट फंडामेंटल्स म्हणजे आपल्याला मूलभूत त्यातलं काहीच माहीत नसताना आपण जे करतो ते त्याला जगेरा कन्सेप्ट त्याचं नाव दिलेलं आहे. तो या ऑसम कन्सेप्ट आहे. इथं आल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी मी सॅटर्डे संडे ज्यावेळेस माझा कोर्स झाला किंवा ज्या काही बॅचेस झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मुलांना माझी बॅच चालू होती. मंडेपासून माझी बॅच चालू होती. मी मंडे मुलांना फक्त आपण ब्रेक घेतोय हॉलिडेज डिक्लेअर करतोय त्यासाठी मी माझ्या लोकेशनला गेलो. तिथं मुलांना सांगितलं की उद्यापासून 10 दिवस आपली बॅच होणार नाही आणि लिटरली मी क्लिअर कट इथं फ्लोअरला थांबलो आणि बॅक टेस्टिंग किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत मला ह्या सेशनमध्ये ह्या फ्लोअरला कुठंही व्यावसायिकपणा वाटला नाही. म्हणजे बऱ्याचशा रिअलिस्टिक गोष्टी सरांनी दाखवल्या. म्हणजे असं थोडक्यात मी समराईज करेल की हरण्याचे लॉसचे सगळे मार्ग गणेश सरांनी सायकोलॉजिकली बंद केले. म्हणजे जोपर्यंत आपण ते लिकेज थांबवत नाही तोपर्यंत आपल्याला इच्छित जो काय टार्गेट आहे सक्सेस आहे ते काय आपल्याला मिळणार नाहीये. आता हे सगळं म्हणजे गणेश सरांनी ह्या सगळ्या गोष्टी आता थोडंसं पॉइंट ऑफ इम्प्रूव्हमेंट आपण बोलूया त्यासाठी. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही आम्हाला ह्या सेशनपर्यंत टिल टाइम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. पण जसं बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर काय ना काय तर इकडे तिकडे होत असतात. त्यासाठी जे काय तुम्ही म्हणताय की 3 महिने आम्हाला टेस्टिंग केलं पाहिजे, थोडंसं सेफ राहिलं पाहिजे किंवा ट्रेडिंग उद्याच नाही केलं पाहिजे, ह्यासाठी अंडर मेंटॉर टीम किंवा आपल्या सहकार्याने काय प्रोग्राम रन करता येतोय का जेणेकरून ह्या सगळ्या 50-60 बॅच मधले 20-25 कोल्हे तयार नाही झाले पाहिजेत आणि ते होऊ शकतं. हा म्हणजे आता हे सगळं सांगण्याच्या अगोदर अजून 2 मिनिटं घेतो. एक स्टोरी सांगतो. थोडं सहन करा. काय उन्हाळ्याचे दिवस असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोडच्या कडेला 2 मजूर काम करत असतात. मजुरांचं काम चालू असतं. एक मजूर जो असतो तो काय करतो की ठराविक अंतरावरती 2 फूट खड्डा खांदायचा आणि पुढे जायचं. दुसरा मजूर येतो तो तयार केलेला खड्डा बुजवतो आणि हे जात असताना हे करत असताना वाट सुरू एक प्रवासी त्या मार्गातून जात असताना
विचारतो की ह्या दोघांचं खूप 12 वाजलेत, ऊन खूप आहे, घामाच्या धारा येत आहेत, सगळं होत आहेत, हे दोघं पागल आहेत का, वेडे आहेत का, ह्यांना काय हरवलं का, आपण काय मदत करू शकतो का, वगैरे वगैरे म्हणून तो त्यांच्याशी अप्रोच करतो की बाबा तुमचा प्रॉब्लेम काय. ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, ते त्याला रिप्लाय देत नाहीत, एंटरटेन करत नाहीत. तो माणूस पुढच्या लोकेशनला जातो, त्याचं काम करून तो परत येतो. 2च्या आसपास हे 2 लोक झाडाखाली व्यवस्थितपणे जेवण करत असतात, त्यांचा ब्रेक झालेला असतो. तो व्यक्ती म्हणतो की जर हे डबा आणलाय, सगळं आहे, व्यवस्थितपणे चाललंय, तर हे नक्कीच वेडे नाहीत, ह्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, ही वेळ योग्य आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. मग ते त्यांच्याशी चर्चा करत जातात. तुमचा प्रॉब्लेम काय, सकाळपासून तुमच्या ह्या गोष्टी चालल्यात, मला कळत नाहीये, मी तुम्हाला विचारलं, तुम्ही लक्ष दिलं नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण त्या केसमध्ये त्यातला एक म्हणतो, साहेब आम्ही इथं मजुरीने कामाला आहे, आम्ही 3 मजूर कामाला आहे, मी जो आहे तो मला फक्त मालकाने काम दिलंय 2 मीटरवरती 2 फुटाचा खड्डा तयार करणे. हा जो मजूर आहे याला काम दिले, जो तयार केलेला खड्डा जो आहे तो बुजवणे. आणि आमच्यातला 3रा मजूर जो आहे तो अब्सेंट आहे, आज तो आजारी आहे, त्याला मालकाने काम दिलेलं आहे त्या खड्ड्यात झाडं लावणे. कदाचित तुम्हाला तात्पर्य कळायला नसेल. आपला पहिला मजूर जो आहे तो पहिला मजूर म्हणजे आपण असं समजत की आपल्याकडे जी गणेश सरांनी दिलेली 1 कोच 1 अप्रोच 1 स्ट्रॅटेजी ही सिस्टीम की जी तुमच्या ट्रेडिंगला अनुकूल परिस्थिती तयार करून देते. दुसरा मजूर जो होता खड्डा बुजवणारा ते मेंटॉर गणेश सर आणि हितला जो वातावरणाचा भाग आहे तो, आणि जो अब्सेंट मजूर आहे तो आपण. जर आपण त्या ठिकाणी ते झाड लावलंच नाही तर पहिल्या मजुराने दुसऱ्या मजुराने केलेलं काम 0 होणार आहे. त्यामुळं सरांनी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिकरित्या मी तरी पहिल्यांदा स्वतःवरच काम करणार आहे आणि कदाचित अजून 2-3 महिने ट्रेड घेणारे नाही. ही सिच्युएशन जर 6 महिन्यापूर्वी असती तर तो आपला सुरुवातीचा जो सेशन केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच कॅपिटल घेऊन बसलो असतो. कमीत कमी सरांनी एवढा तर कॉन्फिडन्स दिलाय, लोन काढू पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, एवढा कॉन्फिडन्स सरांनी दिलेला आहे. असंच व्यवसाय करेन न व्हावं अशी अपेक्षा. आणि गणेश सर खूप खूप शुभेच्छा. एखादी फ्रँचायझी मलाही द्या. तुम्ही तयार व्हा. आता आमच्याकडे 5 फ्रँचायझी वाट बघायला लागलेत, पण मी म्हणतो पहिला तुम्ही तयार व्हा, नंतर आपण पुढे जाऊया. ओके, चलो, थँक्यू. माईक मनोज काय स्टॉपलच गेला. पुढे. नमस्कार. हा, कोणाला राहिली, त्यांना पण राहिली का? हा, परत एकदा फोटो मी विसरलो. थँक्यू. तुमची परत एकदा घ्या, पुढे गेले. हा, त्यांना दिले यांना. नमस्कार, मी मनोज बारामतीवरून आलोय. 2 महिने झाले मी इथं आहे आणि पहिल्यांदा मला ट्रेडिंग हे सगळं माहीत होतं. माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटरमध्ये झाले, पण आमच्या भागात जेवढी ट्रेडिंगला आली ती सगळी लॉसमध्येच गेली. त्यामुळं आम्ही काय त्याच्या नादाला लागलो नाही. पण नंतर आता दुकानात वेळ मला भेटायला लागल्यानंतर मग आपण इन्स्टा स्क्रोल करत असताना सरांची जाहिरात बघितली. मग ते बघत असताना मग ते नीरज जोशी वगैरे असे 4-5 वेगवेगळे व्हिडिओ पण पाहिले. पण योग्य मेंटर तीच फक्त थिअरी सांगायची सगळे, पण नक्की काय केलं पाहिजे किंवा माइंडसेटसाठी काय केलं पाहिजे, सायकोलॉजीसाठी काय केलं पाहिजे हे सांगताना ह्यांच्या व्हिडिओमधून जाणवल्यानंतर मी इथे एकदा आलो मास्टर क्लासला. मग मला वाटलं की आपल्याला आता योग्य मेंटर आता भेटलेला आहे, आता ह्यांना सोडायचं नाही. मग मार्च महिन्याच्या आसपास मी MITला परत एप्रिलमध्ये रिपीट केला आणि आता ॲडव्हान्ससाठी आलो. यातून मला आता एवढंच कळालं की बॅक टेस्टिंग शिवाय आपण सक्सेस होऊ शकत नाही. आणि 3 आपल्याला गोल चांगले दिलेले आहेत. सेलिंगचा एक दिलेला आहे, SMC आणि
मॅजिक सेटअप. त्यामुळे हे सोडून आता दुसरं काय करायचं नाही. मी अक्षरशः एंजल वनचं सॉफ्टवेअर सुद्धा मी 2 दिवसापूर्वी इन्स्टॉल केलंय. म्हणजे मला ते सुद्धा माहित नाही, पण हे पूर्ण झाल्याशिवाय मी आता कशाला हात लावणार नाही, मी असं ठरवलंय. थँक्यू सर. थँक्यू. थांबवलंच का? थँक्यू सर. ओके, सर्वप्रथम मी इथं जे सर्व टीम आहे ITA ची यांचे खूप खूप आभार मानतो. यांच्यामुळे सरांनी जे सेशन्स घेतलेत, आपले 4 सेशन्स झालेत. ह्या 4 सेशन्स नंतर त्यांनी सांगितल्यानंतर ह्या टीमने जे काम केलंय ना, ह्या टीमच्या कामामुळं हा फ्लोअर इतका कॉन्फिडंट आहे. हे शक्य नाहीये, हे लिटरली शक्य नाहीये. दुसरी गोष्ट सांगू इच्छितो, मी एक ग्रामीण भागातून येतो. बरेचसे जण येतात ग्रामीण भागातून. तर ग्रामीण भागामध्ये काय आहे की सोर्सेस कमी आहेत. फॉर एक्झाम्पल इथं आलं तुम्हाला नेट तरी प्रॉपर मिळत आहे, ग्रामीण भागात मिळत नाही. आणि ग्रामीण भागात असे बरेचसे सोर्सेस कमी आहेत की इन्फॉर्मेशन शेअर होत नाहीये, किंवा तुमची एक टीम बनत नाहीये प्रॉपर ट्रेडिंग करणाऱ्यांची, किंवा तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला कळत नाहीये. ट्रेडिंगमध्ये हे बऱ्याच गोष्टी होतात की तुम्ही एक ट्रेड घेतला, का घेतला, कमवून घेतला, प्रॉफिट का झाला ते कळत नाही, लॉस का झाला ते कळत नाही. इथं आल्यानंतर प्रत्येक ट्रेड का होते, का घडते, का केली पाहिजे, का नाही केलं पाहिजे, हे फक्त आणि फक्त गणेश सर आणि ह्या टीममुळं मला इथं कळलंय. दुसरी एक गोष्ट, जे लोक आता इथून पुढं किंवा ही व्हिडिओज वगैरे बघणार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, इथं खरंच या, लिटरली इथं या. इथं येऊन यांचे जे सेटअप्स आहेत, मॅजिक सेटअप असेल, त्यानंतर आयरन काउंटरची जी स्ट्रॅटेजी आहे सेलिंगसाठीची ती असेल, SMC असेल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बघा, त्याची बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग करून कॉन्फिडन्स गेन करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर व्हर्च्युअल ट्रेडिंग करा. आणि व्हर्च्युअल ट्रेडिंग करून मी 100% गॅरंटी देतो तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल. हे शेअर मार्केट खूप मोठं आहे, इतकं पाणी याच्यामध्ये. फक्त हाताने काढायचा प्रयत्न करू नका, मग्गा घ्या. सरांनी दिलाय तो सुरुवातीलाच चहाचा, त्या मग्ग्याने पाणी काढा. सांगायचा उद्देश असा आहे की यांची टेक्निक वापरा आणि पाणी काढा, खूप पाणी मिळतं. इथं एवढी टीम आहे, सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो. आणि जे नवीन मित्र बनलेत त्यांना पण थँक्यू म्हणतो. काही चुकलं असेल तर माफ करा. थँक्यू सर. अरे हा गोल राहिलाय सॉरी. हा गोल 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 ऍक्च्युली मी तिथं हे केलं होतं पण विसरलो बोलताना. नाही, मला वही लागते राईट, मला ऍक्च्युली वही लागते राईट. त्यांनी पॉईंट धरलाय, मला वही लागते पॉईंट सांगायला. गोल मध्ये मी ट्रॉफीज वगैरे नाही म्हणाल, पण मी एक डिसाईड केलं की मला मेंटरशिप करायची आहे. मी 12 जून पर्यंत आहे इथे, तर मी मॅम कडे सरांकडे नंबर देतो. 13 जून नंतर चालू होणार आहे. बरं, मग मी तोपर्यंत फक्त फ्लोअरवर बॅक टेस्टिंग ठीक करेन. आहे, ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल, ऑनलाईन ऑनलाईन मी करेल सर. चालेल. ओके, चलो थँक्यू. थँक्यू. येस.